सामना देखील जिंकल्याबद्दल आकाश आणि सामन्याला वेळी सुरुवात या ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये करतो आम्ही परिवर्तन. येत आहेत मॅन फ्रॉम शिरिवलीचा आवाज आमचे मित्र मनोज येत आहेत मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. पहिली जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सामने 5 षटकांचे असतील. काही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की तुमच्याकडे फक्त एकच रिव्ह्यू असेल आणि तोही फक्त वाईड आणि भीमरसाठी अवेलेबल असेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कशासाठी रिव्ह्यू मागू शकत नाही. याच्याकडे दोन्ही संघाने लक्ष ठेवायचंय. व्हाईट आणि भीमरसाठी रिव्ह्यू असेल फक्त आणि तोही एक इनिंग मध्ये फक्त एकच रिव्ह्यू असेल. आज ऑफिशियल अंपायर आमच्या सोबत जोडले. ग्रामस्थ मंडळ सागाव. खरं तर सागाव संघाचे मॅच एन्जॉय करायला आलेत आणि त्यांच्या माध्यमातून सागाव संघाला खूप चांगलं सपोर्ट असतं असे सन्माननीय आमचे हरिचंद्रजी ठाकूर यांचा हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. पाहुण्यांचा आदर तिथं मान सन्मान, भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना आमचा आयोजक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे थोडा आवाज करा. हॅलो चेक. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना टेनिस क्रिकेट जगतामधील 2 मोठी नावं जित भोईर आणि ऋषी भोईर ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत असताना आज ऑफिशियल अंपायर आमचे अरविंद म्हात्रे सर आणि मनोज पवार सर हे ही स्पर्धा कव्हर करतायत. त्यांच्या माध्यमातून खरं तर उत्कृष्ट पंचांची भूमिका इथे पार पाडली जाते. त्यांचं सुद्धा विशेष आभार व्यक्त करूयात. बोलूयात मॅचकडे. मॅच नंबर 2. चला, मागची मॅच जिंकली, कोणी संघ आपण कुठे जायचं नाही, लगेच विनर वर्सेस विनर अशी ही लढत आपण खेळणार आहोत. पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत. एका बाजूला वाकलन, एका बाजूला चेरादेव सागाव. चेरादेव सागाव त्यांना फाईट करत असताना जी स्पोर्ट्स वाकलन टेनिस क्रिकेट मध्ये सर्वात अव्वल दर्जाचं नाव या संघाचं घेतलं जातं. याचं कारण जीत भोईर असतील, ऋषी भोईर असतील, त्यानंतर ISPL मध्ये कालच म्हटलं मी जशा प्रकारे केतन मात्रेची खरं तर बोली लागली 26,40,000 रुपयामध्ये तो खरं तर ISPL मध्ये तिथे सोल्ड आउट झाला. त्याचं सुद्धा विशेष आभार व्यक्त करूयात. त्याला सुद्धा ISPL साठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि रायगड ठाणे टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा एक मोठ्या संघाचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा अव्वल दर्जाचं नाव म्हणून जी स्पोर्ट्स वाकलन या संघाकडे नेहमी पाहिलं जातं. आणि तो संघ आता समोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेरादेव सागाव. पहिला बॉल देऊयात कॉमेंट्री बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल तिथे फक्त सन्मान केलाय आणि पहिल्या चेंडूवरती एक दमानं तिथे सुरुवात केली आहे. ऋषी भोईर आहेत फलंदाजी मार्ग वरती. आता जीत भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला रोहित भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आता समोर जीत भोईर खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व भोईर एकमेकांविरुद्ध लढाई करत असताना पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट
चेंडूला खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत उचलतील तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र तिथे चांगलं कॉलिंग नव्हतं. रनिंग बिटवीन द विकेट तुमचं केव्हा चांगलं होतं, जेव्हा तुम्ही एकमेकांना कॉल देता आणि तिथं चांगलं कॉलिंग राहिलं नाही. त्यामुळं ही पहिली विकेट, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. ऋषी भोईरच्या बारीचा अंत झालाय. ही दमदार सुरुवात, ही चांगली सुरुवात आहे चेहरादेव सागाव क्रिकेट संघासाठी. या चेंडूवरती एकदा वाली मात्र तिथे रनआउटचा शिकार झाला. आपल्याला पाहायला मिळाला ऋषी भोईर मैदानाच्या बाहेर गेला. आता नवीन फलंदाज प्रीत भोईर मैदानाच्या आतमध्ये. डावकुरा आताचा हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रीत भोईर. आज खरं तर अव्वल दर्जाचं ए गटातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. तिथून पंचांकडे अपील मागितली जाते. फलंदाज सेफ आहेत. पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात मनोज पवार सर यांचा इशारा येतोय. ही एक धाव तिथे मिळवली जाते. शांततेनं सुरुवात करतोय वाकलन संघ. मात्र कितपर्यंत शांत बसेल ही पाहणं तेवढं आवश्यक आहे, कारण समोर जीत भोईर नामक हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट मधील अव्वल दर्जाचं नाव आहे. रायगड ठाणे टेनिस क्रिकेट म्हटलं तर जीत भोईर हे एक अव्वल दर्जाचं नाव नेहमीच घेतलं जातं आणि तो आता फलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल, आता चेंडू हवेमध्ये फसलाय, फटका फसलाय तिथे. कॉटन बोल्टची विकेट, अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. एक मोठी विकेट. जीत भोईर बॅक टू डक आउट. थँक्यू सो मच. धाव पुस्तकावरती आता 3 धाबा आणि 2 मोठी विकेट. ऋषी भोईर आणि जीत भोईर मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन जितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, पुढचा बॉल तिथे चेंडू अजून एक उडालाय. क्षेत्ररक्षक होते, चुकी झाली आहे. जोपर्यंत आता गॅदर करतील चेंडूला तोपर्यंत 2 धावांचा मुजोरा पेश केलाय. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती धाबा लगवल्या जात आहेत. 5 धाबा 2 गड्यांचा मोबदला आहे आणि 2 गडी मोठे विकेट मैदानाच्या बाहेर. ऋषी भोईर आणि जीत भोईर या 2 फलंदाजांचा खात्मा तिथे गोलंदाजी करत असताना रोहितनं केलाय. पुढचा बॉल, पुढचा बॉल खोदून काढलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. तिथे चेंडूची अडवणी केली गेली. कॉलिंग चांगलं नव्हतं. अजून एक रनआउटचा शिकार. फलंदाज आता परततोय मैदानाच्या बाहेर. प्रीत भोईर बॅक टू डक आउट. पहिलं षटक संपलंय. खूप खराब सुरुवात जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचे आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय. 3 जे धक्के लागलेत, मात्र धाव पुस्तकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात फक्त 5 धाबा. ही खराब सुरुवात आहे जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाचे आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. ऋषी भोईर, जीत भोईर, त्यानंतर प्रीत भोईर असे हे 3 मोठे दे धक्के टीम वाकलन संघाला लागलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
जितेश भुईर आणि सनी मात्रे आपल्याला फलंदाजी मार्गवरती पाहायला मिळेल. संघर्ष करावा लागेल. जी जी स्पोर्ट्स वाकलन संघाच्या दोन फलंदाजांना मोठे फटके खेचावे लागतील. खर तर काहीतरी रणनीती आखावी लागेल आणि त्या रणनीतीनं फटकेबाजी करावी लागेल. कमीत कमी 50 धाबा तरी तिथून बनवाव्या लागतील, कारण 3 मोठे विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. 5 धाबा धावपुस्तकावरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पुरुषोत्तम मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय, गोलंदाजी मार्ग वरती. दुसऱ्या क्रमांकाचा P2 च दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. त्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर शुभागमन होतंय. सन्माननीय आमचे अविनाशजी खर तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होतंय. सन्माननीय आमचे अविनाशजी सालवी आणि त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात निलेशजी. मात्र या पाहुण्यांचं इथे शुभागमन झालंय. पाहुणे आपण आलात म्हणे प्रसन्न झाले. आपण आपला मुख्य बेलात बेल काढून या स्पर्धेमध्ये आपण उपस्थिती दाखवली. आपलं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. मॅच सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला वाकलन, एका बाजूला सागाव पाहायला मिळतोय. धाव पुस्तकावरती 6 धावा. फलंदाज बाद आहेत का अंपायर? चला फक्त बिमर आणि वाईट साठी तिथे बिमर आणि वाईट साठी फक्त थर्ड अंपायर अवेलेबल असेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. पोसरी सन्माननीय आमचे कुंडलिकजी पाटील यांचं सुद्धा इथे मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. खूप चांगली पाहुण्यांची मांदी आली या स्पर्धेला लाभत असताना आपल्याला वारंवार पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप सारे मान्यवर या स्पर्धेला व्हिजिट करून गेले आणि आज या स्पर्धेचा दुसरा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे सनी मात्रे आऊट झालेत. नवीन फलंदाज आता उमेश भोईर फलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल तिथे फटका अलॉंग द कार्पेट. स्टेट ड्राईव्हचा हा फटका, हा पहिला खूप वेळानंतर 4 साठी चौकार. आहेत तिथे स्ट्रायकर एंड वरती आणि त्याच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. कमीत कमी 40-50 धाबा तरी जमा कराव्या लागतील वाकलन संघाला. जर द्वितीय सत्रामध्ये फाईट करायची असेल तर 40-50 धाबांचं टार्गेट तरी सेट करावं लागेल. तिथे बॅटची 8 लेट कटची नजाकत तिथे मिळेल. फक्त एकच धाव एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ 3 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामधील संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये प्रवेश करत असताना 10 धाबा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कल मध्ये लॉंग लेग रिजनला. जोपर्यंत उचलतील तोपर्यंत फक्त मिळेल एकच धाव. काय कमालीची सुरुवात झाली आहे. दमदार सुरुवात चेरादेव सागाव या क्रिकेट संघाची आपल्याला पाहायला मिळते. संपूर्णपणे रोख लावलाय, जकडून ठेवलाय जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाला. याचं कारण ते 2 रनआउटचे जे शिकार झाले, कॉलिंग बरोबर नव्हती, त्यामुळे 2 विकेट मिळाले. इथून फटका तेवढा सुंदर कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. चेंडू फरार होतोय सीमापार 4 साठी.
तर असे फटके महत्वाचे असतील. फटकात एवढा सुंदर तिथे अलॉंग द कार्पेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवणी केली गेली. गोलंदाज आपल्याला पुरुषोत्तम मात्रे पाहायला मिळाला. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती आपल्याला धाबा पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त 16 धाबा 4 गाड्यांचा मोबदला. पुस्तकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती डीजे. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती 16 धाबा. तिसरा गोलंदाज रोहित भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर फलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय जितेश भोईर फलंदाजी ट्रॅक वरती. फटका खेचायचा होता तिथे चेंडूला शरीरावरती तिथे आदरला गेला. लेग बायच्या स्वरूपात येईल. 1 धाव. एकेरी दुहेरी धावांना सुद्धा तेवढंच प्राधान्य आपल्याला पाहायला मिळतं. जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचं 17 धाबा. 17 धाबा आता धाव पुस्तकावरती. 18 धाबा धाव पुस्तकावरती. आलाय डॉट बॉल. बॉल तिथे बॅटची एज. फलंदाज बाद. अजून एक दे धक्का. टीम जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचा फलंदाज बाद होतोय जितेश भोईर. हॅलो हॅलो चेक. वरती 19 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 19 धाबा. 4 चेंडूचा खेळ संपला. 19 धाबा. निशांत भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळायचा होता तिथे कुठलीही धाव नसेल. आलाय डॉट बॉल. काय सुंदर कमालीची गोलंदाजी चेहरादेव सागाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. 19 धाबा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. सुंदर गोलंदाजी तेवढ्याच कमालीची गोलंदाजी रोहित भोईरची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि त्याच्या माध्यमातून 3च धाबा खर्च केल्या जात आहेत. अलॉंग द कार्पेट चेंडूला खोदून काढलाय. लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त मिळेल 1च धाव. अशा प्रकारे खर तर 1 चेंडू अजून शिल्लक आहे आणि धाव पुस्तकावरती 20 धाबा. चला पुढचा बॉल इथे उडवलाय. चेंडूला हवेमध्ये फ्लाय केलाय. लॉक ऑनच्या डोक्यावरनं लॉफ्टेड षटकार. 3 षटक संपलेत आता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 26 धावा धाव पुस्तकावरती. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये.
हॅलो चेक. 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धाबा खर तर आपल्याला पाहायला मिळतात. शिवराज भोईर, सूरज भोईर, सूरज भोईर आहे. खर तर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज भोईर हा गोलंदाज आलाय 4थ्या क्रमांकाचा. समोर आपल्याला पाहायला मिळतोय निशांत भोईर. पुढचा बॉल उडवलाय लॉग ऑनच्या डोक्यावरनं. हा आलाय निशांत भोईरच्या बॅट मधून लागोपाठचा. दुसरा दे धक्का घे छक्का. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. 32 धाबा धाव पुस्तकावरती. आता आक्रमण चढवलं जात आहे निशांत भोईरच्या बॅट मधून. याला लागोपाठचे 2 षटकार पाहायला मिळतात. तिसरा सुद्धा आलाय मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. ब्रँडेड 6 षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज निशांत भोईरच्या बॅट मधून लागोपाठचे 3 षटकार. मारलाय. चला स्कोरर आपण लक्ष द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. खर तर थोडीशी चुकी आमच्या स्कोरर मित्र खर तर त्यांच्याकडून झाली आहे. मात्र 2 चेंडू 2 षटकार आलेत खर तर फलंदाजी करत असताना निशांत भोईरच्या बॅट मधून. पुढचा बॉल इथून फटका हवेमध्ये फ्लाय झालाय आणि हा आलाय तिसऱ्या चेंडूवरती. तिसरा षटकार निशांत भोईर खर तर फटकेबाजी करतोय. आता आतिषबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू 3 षटकार. धाव पुस्तकावरती आपल्याला धावा 44 पाहायला मिळतात. सूरज भोईर त्यानं आणि हाही चेंडू उडवलाय. तिथे पंचांचा इशारा नो बॉलचा. आणि हा 4थ्या चेंडूवरती 4था दे धक्का घे छक्का आपल्याला पाहायला मिळाला. हा ब्रँडेड षटकार. आणि इथून चेंडू खर तर तिथे पहा सागाव संघाने रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी. खर तर बिमर आहे की फेअर डिलिव्हरी आमचे खर तर चेक करतील. चला तिसरे पंच आपण यायचंय ऑन स्क्रीन आपण चेक करूयात. चला प्रताप आपण या चेक करण्यासाठी. हा सागाव संघाचा रिव्ह्यू आहे. मात्र या चेंडूवरती षटकारासाठी तिथे चेंडूला फेकून दिलं धाव पुस्तकावरती. आता चला नो बॉल असेल आणि या चेंडूवरती फ्री हिट 51 धाबा. 4 चेंडू 4 षटकार सूरज भोईरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. काय कमालीची फटकेबाजी सूरज भोईर वरती चढवलेले प्रति हल्ला आपल्याला पाहायला मिळतो. या चेंडूवरती मिळेल फक्त 1च धाव. काय कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली निशांत भोईर नामक या खर तर फलंदाजाची. 4 चेंडू लागोपाठचे 4 षटकार. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4थ्या षटकामधील आणि धाव पुस्तकावरती 52 धाबा. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा येतोय. मनोज पवार सर आमच्याकडे वळतील. वाईटचा इशारा आणि इथून खर तर एक धाव अतिरिक्त ऍड केली जाईल. एका धामेने संघ पुढे सरकतोय. आता धाव पुस्तकावरती 53 धाबा. खराब सुरुवात जरूर झाली होती मात्र निशांत भोईर 4 चेंडू 4 षटकार त्याच्या बॅट मधून आले खूप चांगल्या परिस्थितीमध्ये. आता वाकलन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती
इथून सूरज भोईरचे आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि 53 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमालीची सुंदर फटकेबाजी निशाम भोईरची आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज भोईर. पुढचा बॉल उडवलाय शेवटच्या बॉल वरती आलाय 6 षटकार. इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर शुभागमन होते. ग्रामस्थ मंडळ मात्रेपाडा आमचे सन्माननीय पाहुणे कैलासजी मात्रे यांचं इथे शुभागमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतंय. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर आपण मैदान पाहतोय जय बोले क्रिकेट मैदान मात्रेपाडा आणि या मैदानावरती खरं तर जय हनुमान चषक 2025 पोसरी या संघानं खरं तर आयोजित केलेली स्पर्धा मात्र तेवढाच चांगला पाठबळ आपल्याला मात्रेपाडा ग्रामस्थ मंडळ यांचा सुद्धा पाहायला मिळतोय आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कैलास जी मात्रे यांचं इथे मुख्य व्यासपीठावरती आमच्या शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. हरेश मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचं षटक हरेश मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. धावपुस्तकावरती 59 धावा धावपुस्तकावरती जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल इथून खोलवर टप्प्याचा बॉल होता हरेशचा, तिथून खोदून काढलाय. धावपुस्तकावरती मिळेल फक्त एकच धाव तिथे ऍड केली जाईल. एका धावेनं संघ 60 धावांवरती मजल मारतोय. जशा प्रकारे पहिलं षटक राहिलं फक्त धावा आल्या 5, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी राहिली खरं तर निशांत भोईरची आणि चौथ्या षटकामध्ये सुद्धा खूप चांगली फटकेबाजी राहिली. आणि आता हे 5वं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव पुस्तकावरती तब्बल 61 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल चेंडूला उडवला, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. जरूर क्षेत्ररक्षक आहेत, अडवणी करतील का, मात्र चेंडू निसटून चाललाय. 4 साठी चौकार. काय सुंदर फटकेबाजी उमेश भोईरच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. संघ जाऊन पोहोचलाय 65 च्या घरात. काय कमालीची फटकेबाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये जशा प्रकारे विकेट मिळवल्या होत्या असं वाटलं होतं की ही मॅच लो स्कोर आपल्याला पाहायला मिळेल, मात्र उमेश भोईर आणि निशाम भोईरने फटकेबाजी केली आहे. आलाय अजून एक ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. 6 धावेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती 71 धावा आता जोडल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 71 धावा धाव पुस्तकावरती बनवल्या जात आहेत. शेवटच्या 2 चेंडूंवरती किती धावा येतील तर खूप चांगला स्कोर आपल्याला जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाचा आता पाहायला मिळतोय. 71 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये फ्लाय, तिथे क्षेत्ररक्षक नसतील. नो मॅन्स लँडला चेंडू डिलेवर झालाय. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धाब्यांचा मुजोरा पेश केलाय. 2 धाब्यानं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती आता धावा 73 पाहायला मिळतात. शेवटचा बॉल तिथे
गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हरेश मात्रे असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. कोणता नंबर येईल जर 6 आल्या तर धावपुस्तकावरती 79 धावा लागवल्या जातील. मात्र शेवटच्या बॉल वरती मिळवली आहे विकेट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 73 म्हणजे जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 74 धावांचं लक्ष असेल. टीम चेरादेव सागाव संघासमोर कशा प्रकारे धावा चेस करतील की धावा डिफेंड करेल जीजी स्पोर्ट्स वाकलन. द्वितीय सत्रामध्ये आपण आवाज ऐकूयात खरं तर आमचे सोनू बांगर यांचा. तोपर्यंत आपण व्यासपीठावरती बोलूयात जिथे आमच्या प्रमुख उपस्थिती खरं तर आम्हाला लाभली ते आमचे अविनाशजी सालवी, त्याचनंतर आमचे अविनाश जी सालवी यांचा इथे शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय आयोजक वर्ग यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेशजी मात्रे आणि त्याचनंतर आमचे कैलासजी मात्रे यांचा हा विशेष मान सन्मान खरं तर ग्रामस्थ मंडळ पोसरी आणि आयोजक वर्ग आमचा खरं तर यांच्या शुभ हस्ते हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर पुढचे सन्मान मूर्ती आमचे असतील निलेशजी मात्रे यांचा हा विशेष मान सन्मान खरं तर केला जाईल. आमच्या आयोजक टीम आणि ग्रामस्थ मंडळ पोसरी यांच्या शुभ हस्ते खरं तर हा विशेष शुभ सन्मान आपल्याला पाहुण्यांचा पाहायला मिळतोय. खरं तर आज आम्हाला प्रमुख उपस्थिती लाभली आमचे सन्माननीय अविनाशजी सालवी, त्याचनंतर आमचे निलेशजी मात्रे, त्याचनंतर आमचे ग्रामस्थ मंडळ मात्रेपाडा सन्माननीय कैलासजी मात्रे यांचा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करेन बिभीक्षण नाना पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण कैलासजी मात्रे यांचा विशेष मान सन्मान इथे पार पाडायचा आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं विशेष आभार, विशेष स्वागत आपण आपल्या आयोजक टीम कडून पाहतोय. त्याचनंतर मी विनंती करेन आयोजक टीमला की आपल्या शुभ हस्ते ग्रामस्थ मंडळ पोसरी सन्माननीय आमचे कुंडलिकजी पाटील यांचा सुद्धा विशेष मान सन्मान करायचा आहे. बांधास दादा पितले यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण कुंडलिकजी पाटील यांचा विशेष मान सन्मान इथे करायचा आहे. भारताची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना आमचा आयोजक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. कुंडलिकजी पाटील यांचा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचनंतर खरं तर प्रताप जाधव या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात बांधास दादा पितले यांचा हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळतात आमचे बिभीक्षण नाना पाटील यांच्या माध्यमातून खरं तर स्वर्गीय बीबीबाई यांच्या स्मरणार्थ खरं तर आम्हाला सर्व ट्रॉफ्याच त्यांना पुरस्कृत केल्या, त्यांचं सुद्धा विशेष आभार. जसं द्वितीय सत्र सुरू होईल आपण मायक्रोफोन वरती आवाज ऐकूयात आमचे सोनू बांगर यांचा. थँक्यू सो मच. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत.
आम्ही जोडी सागाव संघाची मैदानाच्या आतमध्ये चिन्मय पाटील आणि सूरज भोईर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्ग वरती पहिलं षटक आपण पाहणार आहोत. जीत भोईर येत आहेत. ठाण्याचा शूरवीर जीत भोईर गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. आपण पाहत आहेत डावखोऱ्याचा फलंदाज स्ट्रायकिंग वरती चिन्मय पाटील आपल्याला पाहायला मिळेल. मिड विकेट रिझनला एक खेळाडू तैनात करण्यात आलाय चिन्मयसाठी आणि लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू पाहायला मिळेल. पहिला चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न करताय. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित आणि फेकी अॅक्युरेट नाहीये. फेकी बरोबर नव्हती. अॅक्युरेट फेकी गेली असेल कदाचित रनआउटची विकेट मिळू शकली असती. जीत थोडेसे या ठिकाणी नाराज होत असताना आणि सिंगल कंप्लीट झाली. चिन्मय पाटीलचं खातं खुलं झालं. एक या धावसंख्येनं अकाउंट ओपन होते सागाव या संघाचं देखील. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते. उजवा आणि डावखुऱ्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चिन्मय पाटील एका बाजूला, बॅट्समॅन सूरज भोईरला आपण पाहतात स्ट्रायकिंग वरती. पहिल्यांदाच जीत तयार. हो चांगला बॉल आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ होतोय चेंडू. छोटीशी अपील देखील पाहायला मिळाली परंतु पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. अगोदरच बॅटचा पेस ओपन केला होता चेंडू पडण्याच्या अगोदरच आणि इथून ब्लाइंड स्ट्रोक खेळतात. चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती. डॉट बॉल आलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा. अजून एक चांगला बॉल. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी परंतु पंच सांगतात वाईट बॉल असेल. आउटसाइड ऑप्शन थोडासा अतिरिक्त हा चेंडू बाहेर निघत असताना ऑप्शनच्या आणि हेच पाहिलं पंच मनोज पवार सरांनी आणि वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 2 धावा फलकावरती. षटक क्रमांक सध्या तरी पहिलं सुरू आहे. टार्गेट मोठं आहे. इथून मोठी फटकेबाजी करावी लागेल पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ओ क्लीन बॉल करतायत. यशच्या उद्ध्वस्त केल्या जातील. दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम सागाव या संघाला. सूरज भोईर बॅक टू द डगआउट. येऊ नका. चांगली गोलंदाजीची सुरुवात केली. आपल्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय. सुरुवातीला जीत भोईर विकेट प्राप्त केली आहे. धावसंख्या 2 या आकड्यावरती हा धक्का क्रमांक पहिला लागलाय. न्यू बॅट्समॅन रोहित भोईर येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल. मोठे फटके देखील मारावे लागतील कारण की टार्गेट मोठं आहे. 74 धावा या मॅच मध्ये चेस करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम सागाव या संघाला. जीत तयार. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. न पुढचा बॉल या षटकातील. मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता असेल. टॉप एज लागली आहे. खेळाडू उपस्थित. शॉट बॅकवर्ड पॉइंटला टिपली आहे झेल. फलंदाज बाद. लगातार दुसरा धक्का टीम सागाव संघाला. सागाव संघ पहिल्या षटकामध्ये बॅकफुट वरती. विकेट मिळवली पुन्हा एकदा जीतनं. खूप चांगली सुरुवात केली या षटकामध्ये. शून्यावरती बाद होत आहेत. गोल्डन डकचे शिकारी बनत आहेत रोहित भोईर. 14.80 ची सरासरी गाठायची प्रति षटका मागे परंतु धाव फलकावरती 4 चेंडू झालेत आणि फक्त 2च धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल जाधव येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. इन एट नंबर 4. चला फास्ट जायचंय. फलंदाज राहुल जाधव येतात 4थ्या क्रमांकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जीत ओ समोर खेळतायत. यावेळेस मात्र लॉंग ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित असतील. फंबल होत्या. थोडीशी चुकी होती आणि त्याचा फायदा मिळेल. पाहता पाहता चेंडू सीमारेषा लगत गेला होता परंतु 2 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 4 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असेल. या षटकामध्ये 2 धक्के दिलेत. 2 गडी बाद करतात जीत. 5 बॉल मध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्यात.
इकॉनॉमिकल षटक, चांगला बॉल पडल्यानंतर टर्न झाला, आतमध्ये आला, शांत ठेवलं या षटकामध्ये फलंदाज आपण पाहिले राहुलला देखील. शेवटचा बॉल येतो डॉट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम सागाव संघाची धावसंख्या 2 गडी बाद, फक्त 4 धावा. भानुदासजी पितले आणि कुंडलिकजी पाटील यांच्याकडे नक्कीच विशेष सहकार्य, आर्थिक सहकार्य लाभलं गेले आणि त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या साखरपुड्यासाठी ते चाललेत आणि दूरवरचा प्रवास त्यांना करायचा आहे. पोसरी संघासाठी नक्कीच एक काळ गाजवला आहे भानुदास पितले यांनी. लेजेंड खेळाडू आहेत पोसरी संघाचे. चला, पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये जीतनं भरपूर इम्प्रेस केलं, प्रभावित करणारी गोलंदाजी, 2 विकेट प्राप्त केले, फक्त 4 धावा खर्च केले. आता पॉवर प्लेचं दुसरं षटक, चिन्मय पाटील स्ट्रायकरवरती. पुन्हा एकदा कनेक्शन चांगलं नाहीये, बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये चेंडू. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. निशांत भोईरला आपण वाहतोय या दुसऱ्या षटकामध्ये. 3 खेळाडू बाउंड्रीला पाहायला मिळतात. मिड विकेटला खेळाडू असेल, लॉंग ऑन मध्ये खेळाडू, त्याच्यानंतर लॉंग ऑफ मध्ये खेळाडू असेल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर शॉर्ट कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस लाईन पाहावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच मनोज पवार या ठिकाणी इशारा करतात वाईट बॉलचा. अवंतर धावेने संघ पुढे सरकतोय 5 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील राऊंड द विकेट. गतीमध्ये परिवर्तन होतं, परंतु लाईन खूप लवकर पिकअप केली, पाठलाग केला बॉलचा आणि पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमा रेखा बाहेर. चिन्मय पाटीलच्या बॅटमधनं पहिला धमाका, पहिला षटकार. थोडेसे फ्रंट फूट वरती आले, फुटवर्कचा थोडासा वापर केला आणि एक्झॅक्ट आडव्या बॅटनं खेळत असताना पाठवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय, धावसंख्या षटकारानं पुढे सरकली 11 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. दिशेपासून थोडंसं या ठिकाणी भरकटत असताना दिशेन गोलंदाजी पाहायला मिळते. जीत जात आहेत, थोडंसं नक्कीच कानमंत्र देत असताना गोलंदाज निशांत भोईरला देखील कशा प्रकारे तुला चेंडू टाकायचं, कोणत्या लेंथ वरती टाकायचं, हे सर्व काही स्वीट अँड शॉर्ट मीटिंग मध्ये सांगत असताना गोलंदाज जीत भोईर. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे नेहमीच पाहिला आणि सिनियर खेळाडू आहेत टीम जीजी स्पोर्ट वाकलन या संघाचे. ISPL देखील या ठिकाणी आपण पाहिले आता सुरू होणार आहे आणि त्याच्या अगोदर पाबंदी असते, त्यामुळे या ठिकाणी केतन मात्रे संघामध्ये पाहायला मिळत नाहीयेत. ते देखील सामना एन्जॉय करत असतील तर त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जय हनुमान चषकामध्ये चांगला बॉल पुन्हा एकदा गुड लेंथ वरती पडल्यानंतर आतमध्ये आला, फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. स्थगित धावसंख्या 11 धावा फलकावरती. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं सुरू आहे. चिन्मय पाटीलच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. सलामीसाठी आलेत, अजूनही अपेक्षा असतील सागाव टीमला. ओव्हर द विकेट, लो फुल टॉस. यावेळेस पंचा फटका चांगला आहे. वाईडी स्ट्रॉंग ऑफला खेळाडू उपस्थित असतील. चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतात फेकतायत आणि तोपर्यंत मिळेल सिंगल दुसरीचा प्रयत्न करतात, परंतु नकार दिला चिन्मयनं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 13 धावा फलकावरती असतील, कारण की वाईड बॉल आला होता आणि त्याच्यानंतर 12 झाले आणि आता सिंगल आली आहे. 13 वरती पोहोचतोय स्कोर. कैलासदादा मात्रे आणि अविनाशदादा सालवी आमच्या मंचावरती उपस्थित होते आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेला आर्थिक सहकार्याची या ठिकाणी मदत लाभली गेली. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. निलेशदादांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आणि अविनाशदादांना नक्कीच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील असतील आमच्याकडनं. चला मॅच कडे आपण वळूया. सामन्यामध्ये आपण पाहिले गेले तर धावसंख्या 14 वरती पोहोचले. सिंगल डबल येतात या मॅच मध्ये. षटकार आल्यानंतर आपण पाहिले चांगलं कमबॅक करतायत गोलंदाज निशांत.
समोर लॉक केला, बॅक टू द बॉलर खेळतायत स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला अडवलाय आणि डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसरा देखील कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा फक्त 15 धावा पाहायला मिळतील. जिंकण्यासाठी गरज आहे मॅच मध्ये उरल्यात 18 बॉल आणि 59 धावेची गरज. डीजे चला 14 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी 60 धावेची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. बघा ऍक्टिव्हा गाडीची चावी या ठिकाणी आम्हाला सापडली आहे. कोणाची असेल तर त्यांनी घेऊन जायचंय. ती कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी जमा केली आहे. ऍक्टिव्हा गाडीची चावी असेल. चला नक्कीच 18 बॉल जिंकण्यासाठी 60 धावेची गरज. अजूनही लक्ष भरपूर मोठे गोलंदाज तयार. ऋषी भोईर ऑन साइडला खेळत गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत. खेळाडू उपस्थित असतील, चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त सिंगल. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल. 15 धावा धाव फलकावरती येणाऱ्या 17 चेंडू विजयासाठी 59 धावेची अद्याप गरज असेल या मॅच मध्ये. पॉवर प्ले कंप्लीट झालं. आता इथून क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरले गेले. 5 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. राऊंड द विकेट. चांगला बॉल यावेळेस मात्र बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातोय. चिन्मय पाटीलला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. जसे डॉट बॉल होतील तर तसा मॅच मध्ये शिरकाव करेल जीजी स्पोर्ट वाकळण संघ. अद्याप या मॅच मध्ये जरूर मजबूत असेल वाकळण संघ. चेंडूची संख्या शिल्लक आहे 16. जिंकण्यासाठी 59 धावेची गरज आहे. एकमेव षटकार चिन्मय पाटीलच्या बॅटमन आलाय. त्याच्यानंतर मोठी फटकेबाजी नव्हती परंतु आता आलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चिन्मय पाटीलच्या बॅटमन हा दुसरा षटकार. षटकार आलाय. थोडासा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि ताकद टायमिंग भरपूर चांगलं होतं या चेंडूवरती आणि 6 धावा मिळतात. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली आहे. 21 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा डीप राहिला चेंडू खाली राहतोय. गुडलेंथ वरती पडल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न. दोघांमध्ये कॉलिंग तुटते. संवाद या ठिकाणी अंतिम मोमेंटला मात्र चांगला झालाय. नकार दिलाय फलंदाज आपण पाहिलं राहुल जाधवनं देखील. डॉट बॉलची समाप्ती. त्वरित कमबॅक करतायत षटकार आल्यानंतर या ओव्हर मध्ये. 4 बॉल झालेत आतापर्यंत आणि धावा खर्च होत आहेत तब्बल 7. गोलंदाजी मार्ग वरती ऋषी पुन्हा एकदा. मिस्टामिंग स्ट्रोक टॉप एज लागली. जीत भोईर बॉल खाली डाऊन दी बॉल आणि झेल ड्रॉप झालाय. चिन्मय पाटीलला असं वाटलं होतं की नक्कीच जीत भोईर आहेत त्या कारणानं हा झेल 100% टिपला जाईल परंतु झेल ड्रॉप झाली आहे. जीत भोईर कडनं फार कमी चुका पाहायला मिळत असतात परंतु ही पहिली चुकी पाहायला मिळते या मॅच मध्ये. धावसंख्या नक्कीच 1 ने पुढे सरकेल. 22 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्यामुळे फिल्डिंग साठी थोडासा वेळ जरूर घेत आहेत उजव्या आणि डावखुरा त्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. ओव्हर द विकेट. पुल करतायत. फटका चांगला आहे. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल हा षटकार येतो अंतिम बॉल वरती राहुल जाधवच्या बॅटमधनं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. सामन्याचं समीकरण येणारे 12 बॉल 46 धावेची गरज असेल. ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. 12 मॅन आपण जा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन.
संघ 28-28 फलकावरती प्रताप जाधव आमचे मुख्य आयोजक आणि अफाट मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे. अक्षय जाधव देखील असतील, प्रदीप पाटील देखील असतील, सर्वच या ठिकाणी आमची आयोजन कमिटी. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून अजय हनुमान चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 46 ची गरज असेल. सामना थोडासा कठीण आहे. चिन्मय पाटीलला संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. हो, लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉल असेल, अतिरिक्त धावा इथे मिळतात. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल 29 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्ग वरती येतात. सेकंड स्पेल मध्ये निशांत भोईर ज्यानं मात्र पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये देखील थोडेसे मागडे ठरले होते. वाईट बॉल देखील आले होते. त्याच्यानंतर षटकार देखील आपण पाहिला होता. सेकंड स्पेल घेऊन येतात पुन्हा एकदा निशांत तयार. लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलाय वाईट इज लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. चिन्मय पाटीलच्या बॅटमधनं तिसरा षटकार. टार्गेट कंप्लीट करण्यासाठी टीम सागाव संघाला मॅच मध्ये आता धावसंख्या बनली आहे 35 धावा जिंकण्यासाठी समीकरण. येणारे 11 बॉल आणि 39 धावेची आवश्यकता असेल. षटकार ठोकलाय चिन्मय पाटील नाव. पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी ट्रॅक वरती. निशांत भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका समोर खेळतात. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित असतील आणि त्वरित फेकी येते. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 36 धावा फलकावरती. 10 चेंडू मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 38 धावा. दहा चेंडू 38 ची गरज असेल. एका बाजूला चिन्मय खूप चांगला खेळ करतोय, परंतु त्याला साथ देणं देखील गरजेचं असेल. राहुल जाधवच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आलाय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, फसवा बॉल पाहायला मिळतो. नक्कीच बॅक ऑफ दी हँड एज लागली. पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडासा चकमा दिलाय फलंदाज राहुल जाधवला आणि पाठीमागे गेला होता चेंडू. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या 37 या आकड्यावरती. धावा बनल्या गेल्यात. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. विजयासाठी अजूनही 9 चेंडू मध्ये बनवायच्या 37. अर्धा पल्ला गाठावा लागेल सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा निशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहावं लागेल. पुन्हा एकदा वळतायत पंच. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा. मागच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं होतं, जेव्हा मात्र पहिले षटक हाताळलं होतं निशांतनं, त्यावेळेस देखील 2 वाईड टाकले होते आणि या षटकामध्ये देखील एक षटकार खर्च केलाय आणि त्याच्यानंतर 2 वाईट बॉल देखील आलेत. त्या ओव्हरमध्ये देखील 2 वाईट, एक षटकार आला होता आणि या ओव्हरमध्ये देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी 9 चेंडू 36 धावेची आवश्यकता. ओव्हर द विकेट. हेज लागली आहे. गॅप मध्ये चेंडू असेल. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. जातोय चेंडू थर्ड मॅन. सीमा रेखा बाहेर येतोय चिन्मय पाटीलच्या बॅटमधनं. संघर्षमय चौकार. संघ 42 या आकड्यावर पोहोचतोय. संघ सागाव टीम विजयासाठी गरज असेल येणारे 8 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट. निशांत भोईर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू वाईट आलेत या षटकामध्ये. मानसिक दबाव, मानसिक दडपण पाहायला मिळतोय, कारण की वाईट यॉर्करचा देखील प्रयास करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज निशांत भोईर आणि वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. टीम वाकलन संघाकडनं गोलंदाजाकडनं वाईट साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक केलं जाईल नक्कीच एक्झॅक्ट चेंडू कुठे पडलाय आणि सर्व पाहणी केली जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी चेक करत असताना या ठिकाणी आमचे पंच. येस, वाईट बॉल असेल. तिसऱ्या पंचांकडनं निर्णय आलाय की वाईट बॉल असेल आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल असेल. रिव्ह्यू गमावलेला आहे. टीम
जिजी स्पोर्ट वाकळण या संघानं धावसंख्येमध्ये 1 ने पुढे सरकेल 43 धावा फलकावरती. चला 31 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 8 बॉल मध्ये. निशांत तयार पुन्हा एकदा. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता. चिन्मय पाटील स्ट्रायकिंग वरती असेल. पुन्हा एकदा चौथ्यांदा पंच वळतायत. 4 चेंडू वाईड आलेत या षटकामध्ये. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज निशांत भोईरच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा मिळतोय टीम सागाव संघाला. धावसंख्या 44 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता येणाऱ्या 8 बॉल मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा निशांत ओव्हर द विकेट. लॉफ्ट हिट परंतु मिस टायमिंग होतो. एलिव्हेशन नाहीये. खेळाडू उपस्थित आणि लॉंग ऑफला टिपलाय झेल. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे कारण की चिन्मय पाटीलला इथून मैदान सोडावं लागेल. लागलाय अजून एक धक्का. टीम सागाव संघाला येणारं समीकरण 7 बॉल जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. या षटकामध्ये अखेरकार निशांत भोईरला मिळते ही मोठी सफलता. नक्कीच नेक्स्ट मॅच साठी थोडीशी ऍडजस्टमेंट देखील असेल कारण की पिसवली संघाचे 4 खेळाडूंची देखील एक्झाम असल्यामुळे ते वेळेवरती थोडेसे उपस्थित राहू शकले नाहीयेत आणि त्या अभावी आपण सेकंड राऊंडचा पहिला मॅच लगेच खेळणार आहोत. एका बाजूला कोणी संघ असेल आणि यातून जिंकणारा संघ त्यांच्याशी फाईट करेल. नवीन फलंदाज येत आहेत. राम म्हात्रे येत आहेत 5व्या क्रमांकावरती. पुढचा बॉल निशांत. हो यावेळेस चांगला चेंडू आहे. यावेळेस डॉट बॉल असेल. ओव्हरची होते समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 44 येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. डीजे फेस्टिवल आपण पाहत आहेत आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच हा मॅच क्रमांक 2 आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला वाकळण दुसऱ्या बाजूला टीम सागाव आणि जेव्हा जेव्हा मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये वाकळण संघ खेळत असतो त्या वेळेस व्ह्यूअर्स देखील भरपूर वाढले जात असतात. अनेक सारे प्रेक्षक वर्ग त्यांच्या मॅचचा आनंद घेत असतात. ऑनलाईन जोडलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. उमेश येतात गोलंदाजी मार्गवरती. उमेश भोईर. शेवटचं षटक स्लो ओव्हरचं षटक असेल. डेट ओव्हरचं षटक. बघा वेळेची पाबंदी असेल लक्ष असू द्या. सूचना करतायत सराव नको आहे मैदानाच्या आतमध्ये. उमेश पंच आम्हाला या ठिकाणी इशारा करतायत. आयोजकांच्याकडनं देखील सूचना येतात आम्हाला. 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. राऊंड द विकेट. ओ पहिला चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळतो. गुडलिंथ वरती पडल्यानंतर फास्ट जातो चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये डीप देखील राहिलाय. फलंदाजाला बीट करतायत. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉल आणि 30 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. बॅक ऑफ द हँड टाकतायत आणि फसवला बॅट्समॅनला. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता असेल. हा सामना नक्की झुकलाय टीम जीजी स्पोर्ट वाकळण संघाच्या बाजूला. कोणी संघाची कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करायचं. कोणी संघाची कॅप्टन आपण येऊन रिपोर्टिंग करायचं कारण की यातून जिंकणारा संघ आपल्याशी फाईट करेल. सेकंड राऊंडचा पहिला मॅच जो असेल यस कॉटबियनच्या स्वरूपाने अजून एक धक्का लागेल टीम सागाव संघाला. मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक. डीजे
आशू येत आहेत नवीन फलंदाज. या सागाव संघामध्ये नक्कीच आमचे अत्यंत जवळचे मित्र कार्तिक पाटील देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. परंतु या ठिकाणी पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळतो संघ सागाव, कारण की टार्गेट भरपूर मोठं होतं. 74 धावा बनवायच्या होत्या या मॅच मध्ये आणि सुरुवात ही थोडीशी स्लो झाली. थोडंसं पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा आल्या, त्यामुळे हा मॅच अंतिम मोमेंटला कठीण झाला सागाव टीमसाठी. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या मॅच मध्ये. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम जीजी स्पोर्ट वाकलन संघ. उमेश तयार पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळलेत, पुल करतात, परंतु खेळाडू उपस्थित. स्क्वेअर लेग रिजनला एकच धाव इथे मिळेल. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मधील. चला कॅप्टन कोणी संघाचे लगेच आपण हर्षद ठोंबरे येथील कोणी संघाचे कॅप्टन. आणि कोणी संघ म्हटला तर आमचे संदीप दादा ठोंबरे यांच्या गावचा हा संघ आपण पाहता आहेत इन ऍक्शन मध्ये. श्री गणेश 11 कोणी टीम. चौकार येतोय, परंतु या चौकारांना आता काही महत्व नाहीये. वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि मॅच समाप्त झाली. सामना जिंकलाय